हॅलो, आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीचे पकोडे किंवा मूग डाळीची भजी, जी तुम्ही संध्याकाळी स्नॅक्स म्हणून पण बनवू शकतात। तर ही लागते खूप छान पुदिन्याची चटणी बरोबर आणि सॉस बरोबर। कशी बनवायची ती बघूया। त्यासाठी 2 कप इथे मूग डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवलेली आहे। नंतर पाणी पूर्ण काढून व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ आणि त्याच्यावरती आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरलेला, त्यावरती 1 चमचा ठेचा टाकायचा आहे, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, मुठभर कोथिंबीर, त्याच्यावरती अर्धा चमचा हिंग, थोडीशी हळद टाकायची आहे आणि छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला मी गरम करत ठेवलेलं होतं तेल, त्याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने आपल्याला भजी तेलात सोडायची आहे आणि हाय फ्लेमवरती चांगली तळून घ्यायची आहे। व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने एक्स्ट्रा तेल काढून घ्यायचं आहे आणि गरमा